करही जोपासत आला आहे. राष्ट्रनिष्ठा समाजहित यासाठी सर्व मूल्यांचे पालन आपल्या हातून केले जात आहे. आपले कार्य समाजासाठी महत्त्वपूर्ण आहे. आपण सनातन संकल्पना प्रत्यक्षात उतरवून समाजातील एक आदर्श म्हणून लौकिक प्राप्त केला आहे. याबद्दल आपले हार्दिक अभिनंदन. कुटुंब, समाज आणि राष्ट्रहिताच्या कार्यात आपण दाखवलेली समर्पित वृत्ती, सातत्यपूर्ण प्रयत्न, भारतीय संस्कृतीबद्दलचा अभिमान, तसेच कीर्ती, धन, वाणी, स्मृती, धृती, मेधा, क्षमा या स्त्रीच्या सप्तशक्ती जागृत ठेवत केलेले कार्य संस्मरणीय आहे, प्रेरणादायी आहे, तसेच अनुकरणीय आहे. आपल्या या आदर्श कार्याची दखल घेऊन विद्याभारती कोकण प्रांत, रत्नागिरी जिल्हा आपल्याला हे मानपत्र प्रदान करत आहे. पुनश्च हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. भारत माता की जय. आपल्या पहिल्या सन्मानप्राप्त माता आहेत सौ सुनीता गंगाराम माणिकताई, राहणार देवधामापूर, टपरेवाडी, मुक्काम पोस्ट, सामान्य. 1994 पासून सिद्धी या संस्थेत आपण कार्यरत होता. त्या संस्थेच्या अंतर्गत शेती संदर्भात मदत, महिला सबलीकरण व प्रबोधन अशा कामांमध्ये आपण हातभार लावला. 2002 पासून स्नेह समृद्धी संस्थेमध्ये कार्यरत असून त्या संस्थेच्या अंतर्गत 350 ते 450 बचत गट आपण सुरू केले. INS विधी महाविद्यालयाच्या स्त्री अभ्यास केंद्रातर्फे मे 2015 ते डिसेंबर 2017 या कालावधीत कौटुंबिक हिंसा, मानसिक आरोग्य व समुपदेशन याचे आपण प्रशिक्षण घेतले. याच प्रशिक्षणाच्या आधारे आपण आजपर्यंत 400 ते 450 कुटुंब घटस्फोटापासून वाचवली आहेत. युवती गट, आधार गट अशा कामामध्ये देखील आपण कार्यरत आहात. या कार्याबद्दल विद्याभारती आपल्याला सन्मानित करत आहे. माईंताईंना मी विनंती करते की त्यांनी सन्मान स्वीकारण्यासाठी व्यासपीठावर यावे. मी मृणालताईंना विनंती करते की त्यांनी माईंताईंचा मानपत्र देऊन गौरव करावा. पण एवढं चांगलं होतं तसंच त्यांना आपण तुळशीचे रोग आणि अहिल्याबाई होळकर यांच्या जीवनावर आधारित पुस्तक देत आहोत. धन्यवाद मृणालताई. धन्यवाद माईंताई. माईंताईंना बोलायचं आहे. कृपया आपले मनोगत 2 शब्दात मांडावे. आजच्या कार्यक्रमाला प्रत्येक नाजूक असल्यामुळे मोठ्याने बोलायला जमत नाही. पण आज या कार्यक्रमाला मला येण्याचे 4 शब्द व्यक्त करण्याची संधी मिळाली याबद्दल आयोजक व सर्वांचे मनापासून आभार. अशा कार्यक्रमाच्या निमित्ताने मागच्या अनेक वर्षाच्या अनेक घटना डोळ्यासमोरून जातात. आपल्या कुवतीच्या बाहेर जाऊन आपण केलेल्या गोष्टी आठवतात आणि मनाला एक शांती मिळते. 4 गोष्टी आपण काही माणसांसाठी करण्यासाठी काही योगदान देऊ शकलो याचे खूप समाधान आहे. आजही माझे कार्य सुरू आहे. बदलत्या काळानुसार घटक बदलला असेल, कार्यपद्धती फरक झाला असेल, पण माझी कामाची प्रतीची निष्ठा तशीच आहे. सामाजिक जाणीव, लोकांच्या प्रतीची संवेदना जागरूक असल्याने कामाच्या प्रती असलेल्या निष्ठेला न्याय मिळतो. मला वाटतं कोणी कौतुक करावं, मोठेपणा मिळावा म्हणून काम करत नसून मिळते. असेच काही माझ्याकडून व्हावे ही देवाकडे प्रार्थना. आज माझ्या या सर्व कार्यात माझ्यावर विश्वास ठेवणारे मार्गदर्शक, महिला सहकारी, ग्रामस्थ, गावकरी, कर्मचारी या सर्वांचा मोठा सहभाग आहे. सर्वांचे आभार. पुन्हा एकदा संयोजक व सर्व मंडळी आणि आपल्या सर्वांचे आभार मानते. नमस्कार.